Welcome in series of bipolar junction transistor. In lecture number 4 we will study here the expression for alpha, beta and gamma. आपण लेक्चर नंबर 3 मध्ये 3 कॉन्फिगरेशन बघितले आहेत. कोणते? कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन, कॉमन बेस कॉन्फिगरेशन आणि कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. कॉमन बेस कॉन्फिगरेशन साठी आपण अल्फा बघितले. कॉमन इमिटर्ससाठी करंट गेन काय असणार आहे? बीटा. आणि कॉमन कलेक्टरसाठी करंट गेन काय असणार आहे? गॅमा. आता आपल्याला ह्या लेक्चरमध्ये काय करायचं आहे? स्टडी करायचा आहे. कोणता स्टडी करायचा आहे? एक्सप्रेशन आपल्याला काय करायचे आहेत? अल्फा, बीटा आणि गॅमाचे स्टडी करायचे आहेत. फर्स्ट वन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर फॉर अल्फा. आता अल्फासाठी आपल्याला फॉर्म्युला बघायचा आहे. अल्फा हा कुणाचा करंट गेन आहे? कॉमन बेस कॉन्फिगरेशनचा करंट गेन आहे. अल्फाचा फॉर्म्युला काय असणार आहे? इट इज द रेशो ऑफ कलेक्टर करंट टू द इमिटर करंट. म्हणजे इट इज द रेशो ऑफ आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. आणि प्रत्येक टर्मिनल म्हणजे तुम्ही जसं ट्रान्झिस्टर कनेक्ट करणार, कसा ट्रान्झिस्टर कनेक्ट करणार? कॉमन बेस कनेक्ट करणार, कॉमन इमिटर कनेक्ट करणार की कॉमन कलेक्टर कनेक्ट करणार, त्यावरून 3 गेन आपल्याकडे अवेलेबल आहेत. कोणते? अल्फा, बीटा अँड गॅमा. अल्फा इज द output current divided by input current. Output current of common base configuration is the IC and input current is the IE. So alpha is equal to IC divided by IE. करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर फॉर बीटा. बीटासाठी काय असणार आहे फॉर्म्युला? IC डिवायडेड बाय IB. IC म्हणजे कलेक्टर करंट, IB म्हणजे काय असणार आहे? इनपुट करंट. आणि करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर फॉर गॅमा. गॅमासाठी काय असणार आहे? आउटपुट करंट इज द IE करंट अँड इनपुट करंट इज द IB करंट. नाव एक्सप्रेशन फॉर द कलेक्टर करंट किंवा इमिटर करंट. इमिटर करंट इज द कॉम्बिनेशन ऑफ IB प्लस IC. इमिटर करंट म्हणजे काय असणार आहे? I प्लस IBचं काय असणार आहे? कॉम्बिनेशन असणार आहे. आता रिलेशन आपल्याला काय करायचे आहेत? फाइंड आउट करायचे आहेत. कसे फाइंड आउट करायचे बघा. आपल्याला अल्फा माहित आहे. अल्फाचा फॉर्म्युला काय आहे? IC डिवायडेड बाय IB. बीटाचा फॉर्म्युला काय आहे? IC डिवायडेड बाय IB. आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे? अल्फा आणि बीटा मधलं रिलेशन काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. सो आपल्याकडे हा फॉर्म्युला अवेलेबल आहे. कोणता फॉर्म्युला अवेलेबल आहे? I इज इक्वल टू IB प्लस IC. आता काय करायचं? डिवाइड बाय IC. हा जो फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युल्याला काय करायचं आहे? IC ने काय करायचं आहे? डिवाइड करायचं आहे. मग IE डिवाइडेड बाय IC इज इक्वल टू IB डिवाइडेड बाय IC प्लस IC डिवाइडेड बाय IC. बट IE डिवाइडेड बाय IC म्हणजे काय? IE डिवाइडेड बाय IC म्हणजे 1 प्लस 1 डिवाइडेड बाय अल्फा इज इक्वल टू IB डिवाइडेड बाय IC म्हणजे काय? 1 डिवाइडेड बाय बीटा प्लस 1. आता आपल्याला काय करायचं आहे? रेशो फाइंड आउट करायचं आहे. ह्या फॉर्म्युलावरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? अल्फा इज इक्वल टू बीटा डिवायडेड बाय 1 प्लस बीटा. अल्फा इज इक्वल टू बीटा. हा फॉर्म्युलाचा आपल्याला सिम्प्लिफिकेशन करून काय मिळणार आहे? अल्फा इज इक्वल टू बीटा डिवायडेड बाय 1 प्लस बीटा. हे तुम्हाला MCQ क्वेश्चनला विचारतात. अल्फाचा फॉर्म्युला कसा असणार आहे? बीटा डिवायडेड बाय 1 प्लस बीटा. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? रिलेशन बिटवीन बीटा आणि अल्फाचं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. मग आता ऑलरेडी अल्फाचा फॉर्म्युला इथं माहितच आहे. अल्फाचा फॉर्म्युला काय आहे? IC डिवायडेड बाय IE. बीटाचा फॉर्म्युला काय आहे? IC डिवायडेड बाय IB. आता आपल्याकडे हे इक्वेशन आहे. कोणते इक्वेशन आहे? IE डिवायडेड बाय IB प्लस IC. बट IB इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? IE मायनस IC. सो IC इज इक्वल टू काय असणार आहे? अल्फा इंटू IE. हे मी रिअरेंज केलं इक्वेशन, बाकी काय केलेलं नाहीये. IB इज इक्वल टू काय लिहायचं? IE मायनस अल्फा इंटू IE. IC ऐवजी काय लिहिलं मी? IE. दोन्ही इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये आणले? आईच्या फॉर्म मध्ये आणले इथे ह्या इक्वेशनवर. आता डिवाइड बाय IC. ह्या इक्वेशनला काय करायचं? डिवाइड बाय IC ने काय करायचं? डिवाइड करायचं. IB डिवायडेड बाय IC इज इक्वल टू IE डिवायडेड बाय IC मायनस अल्फा इंटू IE डिवायडेड बाय IC. आता IB डिवायडेड बाय IC म्हणजे काय? 1 प्लस बीटा. 1 डिवायडेड बाय बीटा. बीटाचा फॉर्म्युला काय आहे? IB डिवायडेड बाय IC. म्हणजेच IB डिवायडेड बाय IC म्हणजे 1 डिवायडेड बाय बीटा इज इक्वल टू काय असणार आहे? 1 डिवायडेड बाय अल्फा मायनस अल्फा इंटू 1 डिवायडेड बाय अल्फा. मग अल्फाला अल्फा काय झालं? गेट कॅन्सल झालं. म्हणजे 1 डिवायडेड बाय बीटा इज इक्वल टू काय असणार आहे? 1 डिवायडेड बाय अल्फा मायनस 1. म्हणजे 1 डिवायडेड बाय बीटा इज इक्वल टू काय असणार आहे? 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय अल्फा. देअरफॉर बीटा इज इक्वल टू काय असणार आहे? अल्फा डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. हा कशाचा फॉर्म्युला झाला? बीटाचा फॉर्म्युला झाला. बीटाचा फॉर्म्युला काय झाला? बीटा इज इक्वल टू अल्फा डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा.
आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे, रिलेशन बिटवीन अल्फा बीटा आणि गॅमा रिलेशन काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. अल्फाचं रिलेशन आपल्याला ऑलरेडी माहित आहे, बीटाचं रिलेशन माहित आहे, गॅमाचं रिलेशन पण माहित आहे, त्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता आई इज इक्वल टू काय, आय बी प्लस आय सी डिवाइड बाय आय बी. ह्या इक्वेशनला काय करायचं, आय बी न डिव्हाइड करायचं. आय बी न डिव्हाइड केल्यानंतर आई डिवाइडेड बाय आय बी इज इक्वल टू आय बी डिवाइडेड बाय आय बी प्लस आय सी डिवाइडेड बाय आय बी. आई डिवाइडेड बाय आय बी म्हणजे काय असतं, गॅमा असतं. आई डिवाइडेड बाय आय बी म्हणजे काय असतं, इथं गॅमा असतं. ह्या इक्वेशनला मी आय बी न का डिवाइड केलं, कारण की आई डिवाइडेड बाय आय बी म्हणजे गॅमा, म्हणून मी ह्या इक्वेशनला आय बी न डिवाइड केलं. आई डिवाइडेड बाय आय बी म्हणजे गॅमा, गॅमा इज इक्वल टू 1 प्लस बीटा. आता आपल्याला काय करायचं आहे, बीटाचा फॉर्म्युला माहित आहे, काय माहित आहे, अल्फा डिवाइडेड बाय 1 मायनस अल्फा. गॅमा इज इक्वल टू काय पुट केलं मी, 1 प्लस अल्फा डिवाइडेड बाय 1 मायनस अल्फा. हे इक्वेशन काय करायचं, ह्या इक्वेशनला ह्यानं मल्टिप्लाय करायचं म्हणजे 1 मायनस अल्फा आलं. इथं 1 ऑलरेडी असतंच, ह्यानं 1 ना अल्फाला म्हणजे इथं अल्फा आलं आणि 1 डिवाइडेड बाय अल्फा. अल्फाला अल्फा गेट कॅन्सल झाल्यानंतर फायनल इक्वेशन काय झालं, गॅमा इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 1 मायनस अल्फा. हा काय झाला, फॉर्म्युला झाला. इथं रिलेशन आपण कशाचं फाइंड आउट केलं बघा, अल्फा बीटा आणि गॅमाचं रिलेशन फाइंड आउट केलं. अल्फा बीटा गॅमाचं रिलेशन फाइंड आउट हे तुम्हाला इक्वेशनला विचारतात किंवा एमसीक्यू ला विचारतील. डिराइव्ह द रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा किंवा फॉर्म्युले सगळे विचारतात किंवा कॉमन बेस कॉन्फिगरेशनसाठी करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर काय असणार आहे, अल्फा. कॉमन इमिटर साठी बीटा, कॉमन कलेक्टर साठी गॅमा असणार आहे. इन दिस फॅशन तुम्हाला क्वेश्चन्स विचारतील. इफ एनी क्युरीज रिलेटेड टू दिस लेक्चर देन यू विल